नमस्कार. काल वेबसाईट क्रिएशनची माहिती मी पूर्ण अपलोड केली होती, परंतु WhatsAppवर तो व्हिडिओ फार लेंदी झाल्यामुळे तो अपलोड झाला नाही. तरी त्याचं जो काही पार्ट पोर्शन तुमच्याकडे आलेला आहे, त्याच्यानंतरचा पोर्शन मी आता तुम्हाला कंटिन्यू करत आहे. तरी तो तुम्ही पाहावे अशी माझी विनंती आहे. आता परत वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवर एका बाजूला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड उजव्या बाजूला वर दिसेल आणि त्यात तुम्हाला लिहिलेलं दिसेल की हाउडी. हाउडी म्हणजे याचा अर्थ असा आहे की हाऊ डू यू डू असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला एडिट प्रोफाईलचा ऑप्शन दिसेल. तर एडिट प्रोफाईलवर क्लिक करून तुमची सविस्तर माहिती तिथे लिहा. जसे तुमचे नेम, युजर नेम, ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट डिटेल्स, वेबसाईट नेम आणि तुमचा जो काही फोटो अपलोड करायचा तो करा. हे झाल्यानंतर वर्डप्रेसची सेटिंग्स करायची आहे. त्याकरता वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवर जाऊन सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला 6 सेटिंग्सचे ऑप्शन दिसतील. त्या म्हणजे जनरल सेटिंग्स, रायटिंग सेटिंग्स, रीडिंग सेटिंग्स, डिस्कशन सेटिंग्स आणि मीडिया सेटिंग्स आणि परमालिंक. यातील फक्त 2 सेटिंग्सवरच म्हणजे जनरल सेटिंग्स व परमालिंकवर जाऊन नोंदी करायच्या आहेत. बाकी सर्व सेटिंग्सवर काही न करता स्किप करायचे आहे किंवा तिथं नो चेंजेस असं समजायचं आहे. जनरल सेटिंग्समध्ये तुमचे डोमेन नेम, साईट टायटल बरोबर आहे का ते पहा आणि तुमची जी भाषा सिलेक्ट करणार आहात जसे इंग्लिश, परंतु ते इंग्लिश US स्टाईलचे आहे का UK स्टाईलचे आहे ते निवडा. नंतर टाईमच्या कॉलममध्ये तुम्हाला कोलकाता म्हणजे के असे 3दा तिथं दाबून ते कोलकाता असं लिहायचं आहे, KOLKTA ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर डेट फॉर्मॅटमध्ये तो फॉर्मॅट डे, मंथ, इयर ह्या फॉर्मॅटमध्ये असायला हवा आणि ते ऑप्शन निवडा. नंतर वीक स्टार्ट्स फ्रॉम मंडे असे तुम्ही तिथं निवडायचं आहे आणि हे सगळी माहिती दिल्यानंतर ती सेव्ह करायची. सेव्ह केलं तरच ती तिथं राहील, नाहीतर ती सेव्ह होणार नाही. ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर वेबसाईट क्रिएट करण्यासाठी सुरुवात करा. त्यासाठी तुम्हाला थीमची आवश्यकता असते, कारण वेबसाईट ही थीम कंट्रोल करते. डॅशबोर्डवर पहा, ॲपिरन्स ऑप्शनवर जाऊन क्लिक करा. तुम्हाला थीमचे ऑप्शन दिसेल त्याच्यावरही क्लिक करा. तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही थीम्समध्ये याल आणि तिथं तुम्हाला जुन्या काही थीम्स दिसतील, त्या डिलीट करायच्या आहेत. कारण अनावश्यक थीममुळे वेबसाईट ही हेवी होऊ शकते आणि ती वेबसाईट झाल्यामुळे ती स्लो चालेल. त्याकरता ते अवॉइड करायचं आहे. थीमचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲड थीमचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला खूप साऱ्या नवीन थीम्स दिसतील. त्यातील ॲस्ट्रा ASTRA हे ॲस्ट्रा थीम सिलेक्ट करा व ती इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर ती ॲक्टिवेट करा. आता नवीन थीम इन्स्टॉल झाल्यानंतर नवीन प्लगिन्स इन्स्टॉल करायच्या आहेत. डॅशबोर्डवरील प्लगिन्सचे ऑप्शन सिलेक्ट करा व तिथं प्लगिन्समध्ये आल्यानंतर ॲड प्लगिन्स हे क्लिक करा. तिथं आल्यानंतर सर्च बोर्डवर जाऊन इलेमेंटर ELEMENTOR असे लिहा. नंतर तुम्हाला ते प्लगिन आल्यावर ते सिलेक्ट करा आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर इन्स्टॉल करा व ॲक्टिवेट करा. आता हे झाल्यानंतर परत स्क्रीनवर जाऊन चेक करा, कन्फर्म करा ते एलिमेंटर प्लगिन झालेले आहे की नाही. आता त्यात सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करून कनेक्ट अकाउंट्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला माय एलिमेंटर असे लिहिलेले दिसेल, म्हणजे तुमचे एलिमेंटर इन्स्टॉल किंवा कनेक्ट झाल्याची खात्री होईल. थीम ह्या वेबसाईट स्ट्रक्चर कंट्रोल करतात व प्लगिन्स हे सॉफ्टवेअर असते त्या वेबसाईट क्रिएशन जलद गतीने व सुंदर बनवण्याकरता मदत करतात.
प्लगिन्स हे पेज बिल्डिंगसाठी सुद्धा मदत करतात. त्यानंतर दुसरे प्लगिन तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते दुसरे प्लगिन आहे स्टार्टर टेम्पलेट आणि ते तुम्हाला स्टार्टर टेम्पलेट सिलेक्ट करून वरील पद्धतीनुसार ते इन्स्टॉल व ॲक्टिवेट करायचं आहे. ते झाल्यानंतर त्या प्लगिनमध्ये तुम्हाला गेट स्टार्टेडवर क्लिक करून पुढे जायचं आहे. तुम्हाला वेबसाईट क्रिएशन करण्याकरता 9-10 ऑप्शन दिसतील. त्यातील पर्सनल केअर ऑप्शन सिलेक्ट करून त्यामधील सलून अँड स्पा हे फ्री टेम्पलेट तुम्हाला ते सर्वांनी एकच सिलेक्ट करायचे आहे. ह्या टेम्पलेट्स ह्या वर्ल्ड क्लास टेम्पलेट्स व सुंदर टेम्पलेट्स आहेत. त्यातील आम्ही सर्वांनी जे काही सांगितले ते सर्वांनी एकच सिलेक्ट केले तर म्हणजे आपल्याला पद्धतशीर काम करता येईल. आता पुढची माहिती नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे.